नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत थोडक्यात MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये एकूण किती पदसंख्या उपलब्ध होत्या आणि एकूण किती अर्ज आले आणि एका जागेसाठी किती लोक पात्र आहेत, वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे अर्ज आणि वेगवेगळे पदसंख्या किती आहेत आणि काय रेशो असणार आहे जागेचा आणि अर्जांचा, हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आपण सुरू करूया। इथे बघा मित्रांनो, पद क्रमांक पहिलं बघूया आपण। अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखाधिकारी गट अ ची जागा आहे मित्रांनो। एकूण 2 जागा आल्या होत्या, 2 पदसंख्या आल्या होत्या आणि त्यासाठी 122 लोकांनी अर्ज केला मित्रांनो। तर इथे तुम्ही बघू शकता, एका जागेसाठी सरासरी 61 लोक एका जागेसाठी आहेत मित्रांनो। एका जागेसाठी दावेदार आहेत 61 लोक। 61 मधून एक विद्यार्थी, एक अधिकारी सिलेक्ट होणार आहे या जागेसाठी। एकूण 2 जागा आहेत, अर्ज एकूण 122 आलेले आहे। स्पर्धा पातळी इथे मध्यम आहे मित्रांनो। सगळ्यात कमी या जागेसाठी 2 जागेसाठी 122 म्हणजे सरासरी 61 च्या रेशोने इथे अर्ज आलेले आहेत। त्यानंतर बघा, लेखाधिकारी गट ब, एकूण 3 जागा होत्या, 209 अर्ज आलेत। ॲप्रॉक्सिमेटली 70, एका जागेसाठी 70 दावेदार आहेत मित्रांनो। स्पर्धा पातळी इथे मध्यम आहे। आपलं तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म फिल केलेला आहे, अर्ज केलेला आहे, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। आणि तुमचा अभ्यास कसा आहे ते पण सांगा। इथे बघा, सहाय्यक लेखा अधिकारी गट ब, खूप जास्त टफ परीक्षा स्पर्धा आहे मित्रांनो। कारण की तुम्ही बघू शकता इथे 6 जागेसाठी 2545 फॉर्म, म्हणजे एका जागेसाठी कमीत कमी 424 लोक दावेदार आहेत मित्रांनो। 424 मध्ये कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, एका जागेसाठी 424। पुढे जाऊया। इथे बघा, उपलेखापाल 3 जागा, 3 जागेसाठी 1042 अर्ज आलेले आहेत। एका जागेसाठी दावेदार 347 परीक्षार्थी राहणार आहेत मित्रांनो। स्पर्धा पातळी खूप उच्च आहे इथे, कारण की एक जागा 347 लोकांमध्ये आहे मित्रांनो। 347 लोकांची फाईट एका जागेसाठी आहे, स्पर्धा एका जागेसाठी आहे। तर तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगावे। नंतर आहे मित्रांनो, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब ची जागा आहे। 144 जागांसाठी मित्रांनो खूप जास्त फॉर्म आलेले आहेत। 35,995, 250 विद्यार्थी एका जागेसाठी दावेदार आहेत मित्रांनो। स्पर्धा पातळी बघसाल तर खूप उच्च आहे, एका जागेसाठी 250 विद्यार्थी आहेत मित्रांनो। कनिष्ठ अभियंता बघा यांत्रिकीमध्ये, इथे पण तसंच 16 जागा, 4707 अर्ज आलेले आहेत। एका जागेसाठी 294 दावेदार आहेत मित्रांनो। स्पर्धा पातळी पण खूप उच्च आहे। इथे बघा, उच्च श्रेणी लघुलेखक गट ब, 3 जागा, 327 अर्ज, 109 दावेदार आहेत मित्रांनो एका जागेसाठी। स्पर्धा पातळी थोडी मध्यम आहे, कारण 250, 293, 474 त्यापेक्षा तरी कमी आहे मित्रांनो। पुढे जाऊया। निम्न श्रेणी लघुलेखक गट क, 6 जागा, 847 अर्ज, एका जागेसाठी तुम्ही बघू शकता 141 अर्ज आलेले आहेत। खूप लोकांची परीक्षा झालेली आहे 28 तारखेला। आज पण खूप लोकांचा पेपर 2 तारखेला झालेला आहे। तर मित्रांनो, 5 तारखेला खूप लोकांचा पेपर बाकी आहे। तर मित्रांनो, स्पर्धा तुम्ही बघू शकता, खूप जास्त तातडीने अभ्यास करा, 2 दिवसमध्ये खूप काही कव्हर करा आणि चांगल्या प्रकारे पेपर सोडवा, कारण की स्पर्धा तुम्ही बघू शकता खूप मोठी आहे इथे। इथे बघा, कनिष्ठ लिपिक नीट अंकलेखक गट क, 46 जागासाठी 10,497 फॉर्म आलेले आहेत। एका जागेसाठी 228 लोक इथे स्पर्धा करत आहेत मित्रांनो। स्पर्धा पातळी उच्च आहे। समोर बघा, सहाय्यक भंडारपाल गट क, एकूण जागा आहेत 13, 2689 अर्ज आलेले आहेत। तर एका जागेसाठी 207, म्हणजे स्पर्धा पातळी पण इथे उच्चच आहे मित्रांनो। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, 48 जागासाठी 11,941 फॉर्म, 249 मध्ये स्पर्धा आहे मित्रांनो। 249 दावेदार एका जागेसाठी, उच्च आहे मित्रांनो स्पर्धा पातळी। इथे बघा, सर्वाधिक स्पर्धा असलेली 3 पदे इथे कोणकोणती आहेत। सहाय्यक अधिकारी एका जागेसाठी 424, उपलेखापाल एका जागेसाठी 347 आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एका जागेसाठी 294 मित्रांनो। यामध्ये खूप टफ स्पर्धा आहे मित्रांनो, म्हणून अभ्यास खूप जास्त करायचा आहे आणि चांगल्यात चांगले हायेस्ट मार्क घेऊन या पदासाठी आपली स्वतःची निवड करून घ्यायची आहे। कमी स्पर्धा असलेली पद बघा मित्रांनो, कमी म्हणजे ही पण स्पर्धा कमी नाही आहे, पण यांच्या ॲव्हरेजली ही स्पर्धा कमी आहे मित्रांनो। इथे बघू शकता, सर्वात कमी अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी 2 जागा आहेत, 61, एका जागेसाठी 61 विद्यार्थी पात्र आहेत। लेखाधिकारी 70, उच्च श्रेणी लघुलेखक 109। अंतिम निष्कर्ष व रणनीती बघा। इथे बघा, कठीण लढत आहे मित्रांनो। इथे सहाय्यक लेखा अधिकारीमध्ये कठीण लढत, कारण की एका जागेसाठी 424 फॉर्म आहेत आणि उत्तम संधी आहेत अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारीसाठी। एका जागेसाठी 61 विद्यार्थी आहेत। तर मित्रांनो, रणनीतीचा आता टाईम नाही, पण अभ्यास जास्तीत जास्त करा
कारण की ज्यांचा पेपर 5 तारखेला आहे, ज्यांचा पेपर झालेला आहे, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा पेपर कसा गेला आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे ते. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं सिलेक्शन चांगल्या प्रकारे हो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि थँक यू सो मच.